पहिल्या आशियाई अंडर 23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक पटकावून ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या नाशिकच्या श्रावणी सांगळे हिचा येवला येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला। राष्ट्रसंत भगवान बाबा सत्कार समिती येवला लासलगाव मतदारसंघाच्या वतीने येवला कोपरगाव रोडवरील आसरा लॉन्स येथे या दिमागदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला लेझिम पथकाचा कडकडाट आणि भक्तिगीत भजनाच्या मंगलमय सुरांमध्ये श्रावणी सांगळे हिचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले। भारत आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या श्रावणीला मानपत्र, फेटा आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातील खेळाडू आंतरराष्ट्रीय शिखरावर पोहोचू शकतात हेच श्रावणीने सिद्ध केले आहे, असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले। या प्रसंगी शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे, रामदास दराडे आणि डॉक्टर कविता दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती। तालुक्यातील नागरिक, क्रीडाप्रेमी आणि मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात श्रावणीचे कौतुक करत तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। सत्कार समितीने उपस्थितांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, सचिन बखारे, येवला। ताई, तू ही अचिव्हमेंट जी आहे कशा पद्धतीने जे आहे या स्टेजपर्यंत पोहोचणे त्याचं थोडंसं जे आहे आम्हाला सांग। मी मागच्या 9-10 वर्षांपासून VDK स्पोर्ट्स फाउंडेशन नाशिक इथे मी 10 वर्षांपासून VDK स्पोर्ट्स फाउंडेशन नाशिक इथे वैजनाथ काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते। इथे पोचण्यामध्ये त्यांचे मला खूप साथ होती, त्यासोबतच माझ्या परिवाराची सुद्धा खूप साथ लागलेली आहे मला। धन्यवाद। याच्यामध्ये जे आहे आई वडिलांचा सुद्धा खूप सपोर्ट होता। खूप आपण जे आहे ग्रामीण भागातून होतो आणि ते फारसा जो आहे आपल्याला तेवढा सपोर्ट मिळत नाही। आई वडिलांनी किती सपोर्ट केला आहे? आई वडिलांनी मी जी प्रत्येक गोष्ट मागितली ती त्यांच्या परीने देण्याचा पूर्ण प्रयत्न केला। त्यांनी मला एकदाही सांगितलं नाही म्हणून बोलले नाही। जी गोष्ट मला हवी होती ती सगळ्या गोष्टी त्यांनी मला दिल्या। आतापर्यंत खूप प्रचंड सपोर्ट केला आहे। खरंच यशाचं श्रेय तू कोणाला देशील? मी माझ्या कोचला, माझ्या परिवाराला, सगळ्याच परिवाराला माझे श्रेय देईन। अंतिम जो क्षण होता त्यामध्ये 2 सेकंदाचा फरक पडलेला आहे आणि त्यावेळेस काय भावना होत्या? त्यावेळेस मी असा विचार करत होती की मला भारतासाठी मेडल हवं आहे, गोल्ड मेडल हवं आहे। आणि आज जो सत्कार ठेवलेला आहे भगवान बाबा आणि दराडे परिवार, त्यावर काय सांगा? मी त्यांचे सगळ्यांचे खूपच धन्यवाद मानते। त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे आणि असंच बाकीच्या जे नवीन खेळाडू येतील, बाकीच्या क्षेत्रांमध्ये जे उज्ज्वल होतील त्यांनाही असा सत्कार करावा। उंची गाठली तर सरकारकडनं जे आहे हे अपेक्षित होतं का त्यांचा सत्कार केला जावा किंवा मानसन्मान केला जावा, पण तसं काही झालेलं नाही। काय वाटतंय? नाही, ही गोष्ट खरी आहे। सरकारने तर श्रावणीचा सत्कार करणं गरजेचं होतं, योग्य ते मानधन देणं सुद्धा गरजेचं आहे। जर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होता तो जिल्ह्यातनं जर पहिला निवडून येतो त्यालासुद्धा मानधन दर महिन्याला दिलं जातं। महाराष्ट्र केसरी जो होतो त्याला 25,000 रुपये मरूपर्यंत दिला जातो आणि 1 फ्लॅट दिला जातो। ह्या आंतरराष्ट्रीय जे प्लेयर आहे यांच्यासाठी सुद्धा अशी स्कीम लागू करा या येणाऱ्या अधिवेशनमध्ये, हा मुद्दा मी नक्कीच मांडणार आहे। आणि श्रावणीसारखे असंख्य प्लेयर आहे ना आज महाराष्ट्रात आहे, त्यात नाशिकमध्ये सुद्धा आहे आणि यांचं आयुष्य पूर्ण खेळामध्ये जातं। पुढचा फ्युचरचा ते अजिबात विचार करत नाही। येणाऱ्या काळामध्ये त्यांना काहीतरी जसं शिक्षकांना पेन्शन देते, गव्हर्नमेंट त्यांना फॅसिलिटी दिली जातं, तसं प्लेयरसाठी सुद्धा मानधन देऊन येणारा काळ त्यांचं ज्यावेळेस वय झाल्यानंतर काही प्रॅक्टिस करू शकत नाही, त्यास उत्पन्नाचं साधन नसतं, त्याच्यामुळे त्या लोकांना मरोपर्यंत मानधन द्यावं यासाठी मी सभागृहामध्ये हा विषय श्रावणीसाठी तुम्ही क्या तो मुख्यमंत्र्यांकडे तसे काही मागणी करणार? ह्या श्रावणीचा सत्कार मी आमचे मार्गदर्शक एकनाथराव शिंदे यांच्याकडे सत्कारची वेळ घेणार आहे आणि श्रावणीचा सत्कार त्यांच्या हस्ते मी करणार। आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचण्यासाठी काही विशेष तुमच्याकडनं मदत किंवा सरकारकडनं काही मागणी असणार आहे? आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत ज्या काही मदत लागते ती शासन दरबारी मागणार आहे। पण श्रावणीला आंतरराष्ट्रीयसाठी जी मदत लागेल तर दराडे परिवार म्हणून आम्ही स्वतः सगळे त्यांच्या पाठीशी आहे। बरोबर आहे।